आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वाकी गावाच्या वतीनं व बाजार कमिटीच्या वतीनं आपण विद्या मंदिर हायस्कूल या ठिकाणी रक्तदान शिबिर घेत आहे। खरं पाहिलं तर आता तुम्हाला रक्तदान शिबिराचं जे महत्व आहे की एलपले सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे, विद्यार्थ्यांनाही सांगितलेलं आहे। हे रक्तदान शिबिर घेत असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून या रक्तदान शिबिराला उपस्थित या पंचायत समिती सांगोला पंचायत समितीचे सभापती सुदर्शन इंगोले, तुकाराम आबा जाधव, माझे गुरुवर्य मच्छिंद्र अण्णा, संस्थेचे मुख्याध्यापक अवतारे सर, सर्व विद्यार्थी मित्र, शिक्षक स्टाफ आणि भगिनींनो, आपल्याला माहिती आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2024 ला 5 डिसेंबर 2024 ला 18वे मुख्यमंत्री मधून शपथविधी घेतला। खरं पाहिलं तर 2014 ला यापूर्वी ते मुख्यमंत्री झाले। त्याच्यानंतर ते सध्या विद्यमान मुख्यमंत्री म्हणून काम करतायत। 2014 पासून आज तागायत त्यांनी या राज्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते विविध पदे भोगली। 2014 ला त्यांच्या माध्यमातून या राज्यामध्ये जलयुक्त शिवार अभियान मोठ्या प्रमाणामध्ये राबवले गेलं आणि या राज्यामधील गावामधील दुष्काळाचं प्रमाण नाहीसे करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। त्याचप्रमाणे त्याच कालावधीमध्ये समृद्धी महामार्ग म्हणजे मुंबई टू नागपूर हा प्रकल्प अति तातडीने त्यांनी राबवला आणि तोही सुरू केला। मेट्रो सारखं जाळा मुंबई, पुणे, नागपूर या ठिकाणी उभं केलं। गुंतवणुकीमध्ये या राज्यामध्ये, या देशामध्ये अवस्था निर्माण केलं आणि $1 ट्रिलियन या राज्याची अर्थव्यवस्था झाली पाहिजे म्हणून सध्याचं उद्दिष्ट त्यांचं आहे। पहिलं तर त्यांनी राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफी केली। परवाच मागल्या 8 दिवसापूर्वी या राज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं यापूर्वी शेती पंपाचं बिल माफ केलं होतं, परंतु त्यापूर्वी असणारं जे आपलं बिल 7.5 HP पर्यंतचं बिल आहे ते माफ केलेलं नव्हतं, आपल्या खात्यावरती तसंच राहिलेलं होतं। ते सुद्धा बिल त्यांनी माफ केलं आणि खरं वाढदिवस कसा साजरा करावा त्याचं उदाहरण काल ते स्वतः वारकऱ्यामध्ये आले। बंडी शेगाव ते दसूरच्या टप्प्यापर्यंत त्यांनी येऊन वारकऱ्यामध्ये त्यांनी वाढदिवस साजरा केला। सर्वसामान्य जनतेपासून व्यवसाय उद्योगापर्यंत प्रगती करणारं नेतृत्व म्हणून माननीय मुख्यमंत्री यांचं या राज्यामध्ये, या देशामध्ये नाव आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपल्या गावामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन आपल्या हायस्कूलवर केलेलं आहे। खरं पाहिलं तर रक्तदान शिबिर घेण्याचं नियोजन सुनील गवळे आणि अजय सरग यांनी केलं। आबा बसलो होतो गावात, काय विचार बी नव्हता, काय नव्हता। अजून कुठनं तर आला आणि मला म्हणला मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसाचं काय नियोजन केलंय का नाही। तोवर सुनील आला। सुनील मला मग घेऊया आपण रक्तदान शिबिर। त्या दोघांवर जबाबदारी टाकली आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून काल वाढदिवस झाला, परंतु आज त्यांनी आपल्या शाळेवरती रक्तदान शिबिराचं आयोजन केलं। आम्ही शाळेच्या वतीनं वृक्ष लागवडीचे नियोजन केलेलं आहे। असं प्रकारचं मुख्यमंत्र्यांनी जे या देशामध्ये, राज्यामध्ये काम केलेलं आहे त्यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया। त्यांच्या प्रती आपण भावी आयुष्याला उदंड लाभू दे अशी प्रार्थना करूया, अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।